तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या लाडक्या बहिणींना 6,000 कधी मिळणार आणि 4 महिन्याचे रखडलेले हप्ते येणार की नाही. तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही 30 एप्रिलपर्यंत के-वाय-सी करू शकता. दरम्यान के-वाय-सी सोबतच ज्या महिलांचे हप्ते रखडले आहेत त्यांना एकत्र पैसे मिळणार आहेत. आणि याचबरोबर लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरपर्यंत के-वाय-सी करण्यास सांगितले होते. मात्र के-वाय-सी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. या महिलांना चूक दुरुस्तीसाठी शेवटची संधी देखील देण्यात आलेली आहे. महिलांना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी करता येणार आहे. दरम्यान के-वाय-सीत चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ देखील रखडला आहे. याचबरोबर के-वाय-सीतील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचे पैसे या महिलांना देखील मिळालेले नाहीत. कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीत देण्यात आला होता. त्यामुळे 4 महिन्याचे रखडलेले पैसे महिलांना एकत्रित मिळतील. रखडलेले सर्व लाभ महिलांना देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आता 4 महिन्याचे ₹6,000 एकत्र दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. पण ही शक्यता आहे. आणि याचबरोबर के-वाय-सीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा लाभ दिला जाणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसत आहेत, ज्या महिलांनी के-वाय-सी पूर्ण केली आहे, त्यांचा लाभ सुरू आहे. भविष्यात देखील तो सुरूच राहील. फक्त ज्या महिलांची के-वाय-सीतील दुरुस्ती बाकी आहे, त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. भविष्यात त्यांनाही लाभ दिला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही आजची बातमी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.